रात्रीच्या वेळी तलवार, सुरा, मिरचीपूड आणि लोखंडी कटावणा घेऊन दरोडा टाकायला निघालेली दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळुंज बायपास रोडवर पाठलाग करून पकडली। या टोळीतील 6 जणांना ताब्यात घेण्यात आले तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये भरत विलास भोसले वय 45, रावसाहेब विलास भोसले वय 47, अजिनाथ विलास भोसले वय 35, तिघे राहणार हातवळण, तालुका आष्टी, जिल्हा बीड। बबलू रमेश चव्हाण वय 24, राहणार परिते, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। कानिफ कल्याण भोसले वय 20, राहणार पारोडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। अभिष छगन काळे वय 24, राहणार अंतापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे। तर त्यांचे 3 साथीदार कान्या उर्फ कानिफ उद्धव काळे, राहणार वाकी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। कृष्णा विलास भोसले, राहणार हातवळण, तालुका आष्टी, जिल्हा बीड। विनोद जिजाबा भोसले, राहणार चिखली, तालुका आष्टी, जिल्हा बीड हे पसार झाले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपींकडून तलवार, 1 सुरा, 2 लोखंडी कटावण्या, लाकडी दांडा, मिरचीपूड, मोबाईल, 2 मोटरसायकल असा एकूण 1,60,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या टोळीविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आरोपींवर अहमदनगर, सोलापूर, बीड आणि पुणे जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यात मोक्का, खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।